नुकतीच WhatsAppची काही नवीन फीचर्स लॉन्च झाली। त्यामध्ये प्रामुख्याने आपण फक्त ऑडिओ कॉलिंग नाही तर त्याचबरोबर आता WhatsAppवर व्हिडिओ कॉलिंग सुद्धा करू शकणार आहोत। या व्यतिरिक्त आणखीनही काही बदल आहेत। याचे नक्की फायदे तोटे काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। व्हॉट्सअपने अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर व्हिडिओ कॉलिंग फीचर सुरू केलंय। अनेक दिवसांपासून सर्व व्हॉट्सअप युजर्स या फीचरची वाट बघत होते, पण या फीचरचा वापर करण्यासाठी आधी युजर्सला आपल्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअप अपडेट करावं लागणार आहे। भारतभरात व्हॉट्सअपचे 16 कोटींपेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर्स आहेत। त्याचबरोबर जगभरातील युजर्सची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे। त्या सर्व लोकांसाठी व्हॉट्सअपने खुशखबर आणली आहे। व्हॉट्सअपने बहुप्रतीक्षित व्हिडिओ कॉलिंग फीचर लॉन्च केलंय। या आधीच व्हॉट्सअपवर व्हॉइस कॉलिंगचं फीचर होतं, आता मात्र व्हिडिओ कॉलिंग पण करता येईल। पण भारतीय युजर्सनुसार व्हिडिओ कॉलिंग फीचर ऑप्टिमाइज करण्यात आलंय। व्हॉट्सअपच्या आता असलेल्या अपडेटवर व्हिडिओ कॉलिंग करता येणार नाही। व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी तुम्हाला आधी नवीन व्हर्जन अपडेट करावं लागेल। एकदा नवीन अपडेटेड व्हर्जन डाउनलोड झालं की मग तुम्ही बिनधास्त फ्री व्हिडिओ कॉलिंग करू शकता। कसं कराल व्हिडिओ कॉलिंग? त्यासाठी तुम्हाला तुमच्या कोणत्याही कॉन्टॅक्टचे चॅट ओपन करावे लागतील। मग तिथे असलेल्या व्हॉइस कॉलिंगच्या आयकॉनवर टच केलं की मग तुम्हाला 2 ऑप्शन येतील। त्यामध्ये एक व्हॉइस कॉलिंग आणि दुसरं व्हिडिओ कॉलिंगचं असेल। त्यापैकी व्हिडिओ कॉलिंगच्या ऑप्शनवर टच केल्यास लगेच तुमचा फ्री व्हिडिओ कॉल सुरू होईल। फक्त अट एकच आहे, समोरील व्यक्तीने देखील नवीन अपडेट डाउनलोड केलेली असावी। भारतात बहुतांश भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे। या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉलिंग फीचर व्यवस्थितपणे काम करू शकत नाही। त्यासाठी व्हिडिओ कॉलिंग फीचर ऑप्टिमाइज करण्यात आले। व्हॉट्सअपने व्हिडिओ कॉलिंग फीचर सर्व्हिस ऑक्टोबरमध्ये सुरू केली होती। सर्वात आधी हे फीचर बीटा व्हर्जनवर अपडेट करण्यात आलं होतं, पण हे फीचर काही मोजक्या स्मार्टफोनवर काम करत होतं। आता मात्र हे फीचर आयफोन, अँड्रॉइड या फोनसाठी अपडेट करण्यात आलंय। तसंच विंडोज आणि इतर सर्व ऑपरेटिंग सिस्टीमला हे फीचर सपोर्ट करेल। अक्षय भाटकरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।